माननीय भास्कररावजी भगरे, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी जास्ती वेळ या ठिकाणी आपला घेणार नाही, पण आपल्याला माहित आहे की 5व्या टप्प्याची निवडणूक 20 तारखेला होते. पहिला टप्पा विदर्भात झाला, दुसरा टप्पा विदर्भात झाला, तिसरा टप्पा सुद्धा पश्चिम महाराष्ट्र, चौथा टप्पा मराठवाडा आणि या 4ही टप्प्याच्या निवडणुकीमध्ये चमत्कार घडणारा अशा प्रकारची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे. आता 5व्या टप्प्याची निवडणूक 20 तारखेला होत आहे. या 5व्या टप्प्याच्या निवडणुकीत सुद्धा आपल्याला सर्वांना चमत्कार घडवायचा आहे. तो या मतदारसंघात घडणार की नाही, तुम्ही आपल्याला सांगा की या मतदारसंघात चमत्कार घडणार की नाही. आपल्याला बंधू आणि भगिनींनो माहित आहे, भारतीय जनता पार्टीचा 2 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आला की आपल्या स्वतःच्या ताकदीवर आपण खासदार निवडून आणू शकत नाही, आपल्या स्वतःच्या ताकदीवर आपण आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून आणू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी 2 वर्षापूर्वी माननीय उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना फोडली. एका आमदाराला 50 कोटी देऊन 50 आमदार एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली त्या निमित्तानं फोडलेत. 2,500 कोटी त्या निमित्तानं या 50 आमदार फोडण्यासाठी त्यांनी खर्च केलेत. आणि हे उद्धवजी ठाकरे अतिशय चांगल्या पद्धतीनं मुख्यमंत्री म्हणून काम पाहत होते, त्यांचं सरकार त्या निमित्तानं पाडलं. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमचे अनेक नेते ईडी आणि सीबीआयच्या धाकांनी फोडलेत. अशा पद्धतीने गेल्या 2 वर्षापासून बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्यांनी हे फोडाफोडीचं राजकारण पाहत आहे. काही जनतेचे प्रश्न नाही, अनेक वक्त्यांनी या ठिकाणी जनतेच्या प्रश्नाचा इथे उल्लेख केला, महागाईच्या बाबतीत उल्लेख केला, बेरोजगारीच्या बाबतीत उल्लेख केला, शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत उल्लेख केला. काही प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न नाहीत, पण हे भारतीय जनता पार्टीचं राजकारण फक्त 2 वर्षामध्ये फोडाफोडीचं राजकारण चालू आहे, ही आपल्या सर्वांना ही गोष्ट माहित आहे. आज आपल्याला माहित आहे की महागाईची परिस्थिती काय आहे, बेरोजगारीच्या बाबतीत या ठिकाणी सांगितलं. आज या ठिकाणी इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन एक मोठी संस्था आहे, आंतरराष्ट्रीय संस्था आहे, त्या संस्थेने सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये त्यांनी सांगितलं की जे भारतामध्ये जेवढे सुशिक्षित मुलं शिक्षण घेऊन येतात त्यातल्या 83% मुलांना आज त्यांच्या हाताला काम नाही, त्यांना नोकरी नाही. पण याकडे भारतीय जनता पार्टीचं लक्ष नाही. कंत्राटी ती भरती करते आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याचे सुद्धा प्रश्न आहे. इथे अनेकांनी कांद्याच्या बाबतीत उल्लेख केला, द्राक्षाच्या बाबतीत उल्लेख केला. भारतीय जनता पार्टीचं किती चुकीचं धोरण त्या निमित्तानं या संपूर्ण बाबतीत आहे याची सुद्धा आपल्या सर्वांना माहित आहे. आज कांद्याचा शेतकरी अतिशय अडचणीत असताना या सरकारने कांद्याच्या शेतकऱ्याला मदत करायला पाहिजे होती, ती मदत त्या निमित्ताने केली नाही. ही गोष्ट आपण या निवडणुकीमध्ये विसरू नका. यात नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं 10 वर्षापूर्वी आमच्या विदर्भामध्ये यवतमाळमध्ये आले होते, त्यावेळेस सांगितलं होतं मी 2022 मध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करील. अरे नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्रातल्या आत्महत्या दुप्पट झाल्या, पण शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही. आपल्याला माहिती आहे जीएसटीच्या बाबतीत तिथे बोलले नाही. तुम्ही लक्षात घ्या, ज्या ज्या गोष्टी शेतकऱ्यांना लागतात त्याच्यावर जीएसटी या सरकारने जास्ती लावलेला आहे. तुम्ही जर बाजारात तुम्हाला जर एखाद्याला कोणाला हिऱ्याची अंगठी, खूप श्रीमंत असेल त्याला हिऱ्याची अंगठी करायची आहे, तर आज हिऱ्यावर 3% जीएसटी आहे. तुम्ही जर खत घ्यायला गेला तर खतावर 18% जीएसटी आहे. तुम्ही जर ट्रॅक्टर घ्यायला गेला ट्रॅक्टरवर 28% जीएसटी आहे. आणि तुम्ही जर मोटरसायकल घ्यायला गेला त्याच्यावर 23% जीएसटी आहे, पण हिऱ्यावर 3% फक्त जीएसटी आहे. म्हणजे शेतकऱ्याला लागणाऱ्या सर्व गोष्टीवर जीएसटी जास्त. अशा पद्धतीने शेतकरी विरोधी सरकार आहे. 10 दिवसापूर्वी खताच्या किमतीमध्ये या सरकारने 20% वाढ केली. 5 तारखेला निर्णय घेतला, बरोबर 10 दिवसापूर्वी 20% खताच्या किमतीमध्ये वाढ केली. ही गोष्ट सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे. आणि अशा या पद्धतीनं आदरणीय शरद पवार साहेब ज्या कृषी मंत्री जे आपल्याला माहित आहे, सर्वांनी या ठिकाणी सांगितलं की कशा पद्धतीनं द्राक्षाला मदत केली, कशा पद्धतीनं कांद्याला मदत आदरणीय पवार साहेबांनी केली.
पण आज जेव्हा नरेंद्र मोदी यांची सभा झाली त्या सभेमध्ये नरेंद्र मोदी विचारतात की पवार साहेबांनी काय केलं. मी बंधू आणि भगिनींनो, त्या 8 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी साहेबांनी एका वर्तमानपत्राला, मोठ्या वर्तमानपत्राला इंटरव्ह्यू दिला होता. त्या इंटरव्ह्यू मध्ये त्या वरिष्ठ पत्रकारांनी नरेंद्र मोदी साहेबांना प्रश्न विचारला की मान्य कृषी मंत्री शरद पवार यांचं कृषी क्षेत्रामधलं काय योगदान आहे. अशा पद्धतीनं जेव्हा 8 वर्षापूर्वी तेव्हा त्यांना प्रश्न विचारला होता, त्यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांनी त्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं, त्याचे 4 फक्त ओळी मी तुम्हाला इथे वाचून दाखवतो. त्या इंटरव्ह्यू मध्ये नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की पवारांचे प्रत्येक पाऊल शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या दिशेनेच. पुढे बोलताना ते बोलले होते की शेतीमालाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करून देण्यासाठी कृषी मंत्री या नात्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शरद पवार साहेब यांनी जो संघर्ष केला, शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी त्यांनी आवाज उठवला, याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यांचा सातत्याचा आग्रह आणि दबाव, त्यामुळेच शेतीमालाच्या किमतीमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकली. हे सत्य कुणी नाकारता येत नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पवार साहेब हे शेतकऱ्यांचे मसीहा आहेत, अशा पद्धतीचं वक्तव्य नरेंद्र मोदी साहेबांनी केलं होतं. आणि आज आता निवडणुका आल्या तर आता निवडणुका पाहून कशा पद्धतीनं भाषा बदलली, कशा पद्धतीने खोटे बोलतात, ही गोष्ट सुद्धा बंधू आणि भगिनींना आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. आज आपण पाहिलं की 400 पारच्या घोषणा करतायत. अरे 400 पार कशाला करतात? त्यांना कशाला 400 पारच्या वरती आमदार खासदार पाहिजे? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे संविधान दिलं, ते संविधान यांना बदलायचं आहे, म्हणून 400 पारच्या वरती त्यांना खासदार पाहिजे, ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवली पाहिजे. या भारतीय जनता पार्टीचा एक खासदार त्यांनी त्यांना कसा आपल्याला कमी करता येईल, या दृष्टीने आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे. आणि ते प्रयत्न करून या मतदारसंघातून आपले जे भास्कररावजी अतिशय चांगले उमेदवार आहे, त्या भास्कररावजी यांना आपण निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती करत असताना एकच गोष्ट सांगतो की या ठिकाणी भारतामध्ये आपण पाहिलं, याचा उल्लेख सुद्धा करण्यात आला की आमचे आदिवासी मुख्यमंत्री झारखंडचे हेमंत सोरेन यांना एका खोट्या केसमध्ये ईडीने आतमध्ये टाकलं. मान्य दिल्लीचे मुख्यमंत्री आपचे अतिशय चांगलं ज्यांचं काम दिल्लीमध्ये आहे, त्या अरविंद केजरीवालला खोट्या केसमध्ये, त्यांना खोट्या आरोपामध्ये फसवून त्यांना जेलमध्ये टाकलं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आमचे शिवसेनेचे नेते आमचे राऊत साहेब, त्यांना सुद्धा खोट्या केसमध्ये टाकलं. आणि मी आपल्याला सांगतो, मी जेव्हा महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो तेव्हा याच भारतीय जनता पार्टीचे आमच्या नागपूरचा नेता आहे देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर खोटे आरोप लावायला लावले. खोटे आरोप लावून यांनी माझ्यावर ईडी लावली, मला अटक केलं. पण अटक केल्यानंतर जेव्हा 14 महिने अटक केल्यानंतर जेव्हा 5-6 महिने चौकशी झाली आणि चौकशीनंतर जेव्हा कोर्टामध्ये केस केली, हायकोर्टामध्ये केस केली, हायकोर्टाने निकाल देताना ते सांगितलं, न्यायमूर्ती चांदीवाल यांनी निकाल देताना तिथे सांगितलं की अनिल देशमुखवर जे आरोप झाले त्याच्यामध्ये कोणतेही तथ्य नाही, अनिल देशमुखवर जे आरोप झाले त्याचे कोणतेही पुरावे नाही, आणि अनिल देशमुखवर हवेमध्ये आरोप करण्यात आलेले अशा पद्धतीनं हायकोर्टाने सांगितलं, सुप्रीम कोर्टाने सांगितलं. त्याच्यानंतर 14 महिन्यानंतर मी बाहेर आलो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 3 वर्षापूर्वीची, 3 साल पहले की बात आपको बताता. 3 साल पहले ये नेता ने जिसका मैंने भी नाम लिया, उसने मुझे बार बार फोन करके बोला कि अनिल बाबू हमारे से समझौता करो. मैंने उसको बोला कि अनिल देशमुख जिंदगी भर जेल में जाएगा, लेकिन आपसे कभी जिंदगी में समझौता नहीं करोगे. 14 महिने एका खोट्या आरोपामध्ये आत्म्यात टाकला. अशा पद्धतीनं संपूर्ण भारतामध्ये ईडीचा धाक दाखवून या पद्धतीनं कारवाई चालू आहे. पण अशा या परिस्थितीमध्ये बंधू आणि भगिनींनो, एक खासदार त्या निमित्तानं आपल्याला कमी करायचा आहे. त्यासाठी भास्कररावजी आपलं जे चिन्ह आहे, तुतारी वाजवणारा माणूस, त्या तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरची बटन दाबून भास्करराव यांना आशीर्वाद द्यावा आणि त्यांना निवडून आणावं अशा प्रकारची विनंती करतो. आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.